विदर्भ न्यूजची विशेष बातमी. कर्तव्यावर असलेल्या होमगार्डची हत्या. क्षुल्लक कारणावरून वाद घालून करण्यात आली हत्या. एक आरोपी व 2 विधी संघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात. श्रीकृष्णनगर पाठ्यपुस्तक मंडळाजवळ बीड जिल्ह्यात राहणाऱ्या आकाश नारायण कदम हे होमगार्डच्या ड्युटीवर आपल्या कर्तव्यावर आले होते. अमरावती येथे कर्तव्यावर असताना श्रीकृष्णनगर पाठ्यपुस्तक मंडळाजवळ त्यांचा खून करण्यात आला. ते मूळचे बीड जिल्ह्यामध्ये राहणारे आहेत. गणपती विसर्जनासाठी त्यांचे कर्तव्य म्हणून अमरावती शहरामध्ये लागले होते. गणपती विसर्जन सुरू असताना मिरवणुकीच्या दरम्यान आकाश कदम यांनी फोनवर बोलणाऱ्या 3 युवकांना हटकले होते. त्या गोष्टीचा राग मनामध्ये धरून 3 युवकांनी उपरोक्त गोष्टीचा वचपा काढत 2 दिवसापूर्वी रात्री आकाश कदम यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घालून वचपा काढला व धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. या अवस्थेमध्ये आकाश कदम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं. 2 दिवसानंतर उपचाराच्या दरम्यान आकाश कदम यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी मुख्य आरोपी सुजल निखरे व 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेतलेले आहे. दोन्ही विधी संघर्षित बालकांना बालसुधार गृहामध्ये पाठविण्यात आले आहे, तर आरोपी सुजल निखरे याची कसून चौकशी सुरू आहे. गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शोभानगरमध्ये परवा आकाश कदम याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केलेला आहे. त्याबद्दल नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी 3घांना अटक केलेली आहे. आकाश कदम याचा आज मृत्यू झालेला आहे. त्याबद्दल गाडगेनगरचे पोलीस स्टेशन ठाणेदार हे चौकशी करत आहे. आता त्याला इरविनमध्ये सध्या त्याची डेड बॉडी आहे. सुजल निखरे 2 विधी संघर्षित बालक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक वसावी यांनी दिलेली आहे. एक आकाश कदम नावाचे विक्रेता होते. ते रस्त्याने शोभानगरच्या गेरीतून जात असताना एक मुलगा त्याला फोनवर बोलताना दिसला होता. त्यांनी रस्ता जाम केला होता. त्यांनी हटकल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर तो जो विधी संघर्षग्रस्त बालक होता त्यांनी त्याच्या इतर 2 साथीदारांना ते बोलवून घेतलं आणि ते दोघंजण तिथे आल्यानंतर या 3घांनी मिळून त्याच्याशी वाद घेतल्यानंतर त्यांचं हाणामारीत रूपांतर झालं. आणि जे 2 आले होते त्या 2 जणांपैकी एकाने चायना चाकू काढला आणि 2 स्टॅब याच्या पोटामध्ये केला आणि 1 पाठीवर केला. तर लगेच आम्ही मग आकाशला तिथून लोकांनी इरविन हॉस्पिटलमधून मग एक्झाम हॉस्पिटलला रेफर केलं. आम्ही आमच्या पोलिसांनी तिथे जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतलं आणि स्टेटमेंटवरून जुना 307 म्हणजे 109 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आज त्याचा जो आकाश आहे जखमी होता त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. तर दोन्ही आरोपी आम्ही त्याच दिवशी ताब्यात घेतले होते जे विधी संघर्षग्रस्त बालक होते. माननीय बाल न्यायालयापुढे त्यांना आम्ही सादर केलं होतं. आज आम्ही त्यांच्याकडनं पुन्हा त्यांना पुढील चौकशी आम्ही ताब्यात घेतो आहे. आणि जो ॲडल्ट आहे त्या ॲडल्टला सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर सुद्धा आता आम्ही पुढील कारवाई करत आहोत. कारण स्पष्ट झालेलं आहे. ते यांचा पूर्व काही असा इतिहास नाही या दोन्ही पार्ट्यांचा वादामध्ये किंवा या मैताचा आणि त्या मारणाऱ्यांचा. तर जो विधी संघर्षग्रस्त बालक तिथे होता यांनी याला टोकल्यामुळे यांच्यात ते वाद निर्माण झाला आणि वादातून हे गुन्हा घडला. मृतक आकाशच्या कुटुंबियांकडे ही बातमी पोहोचतात आकाशच्या आईची तब्येत सुद्धा खराब झालेली असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. होमगार्ड आकाश कदम यांचे पार्थिवावर बीड येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती मृतक आकाश कदम यांच्या भावाने दिलेली आहे. काय झालेलं आहे दादा नेमकं तुमच्या भावासोबत? मॅडम, माझे नाव प्रतीक नारायणराव कदम आहे. माझा भाऊ होमगार्डमध्ये कर्मचारी होता. त्याचं नाव आकाश नारायणराव कदम आहे. त्याची सनद नंबर 8782 आहे. ॲक्च्युली आपलं गणपती बंदोबस्तमध्ये त्याचं या मुलांसोबत काहीतरी भांडण झालं होतं. त्याच्यामुळे मॅडम त्यांनी काल परवाशी दिनांक 7ला दूध विक्री करून वापस येत असताना त्यांनी त्याला एकटं बघितलं आणि चाकून त्याच्यावर वार केला. त्याच्यामध्ये त्याची दर्दनाक मौत झाली आहे. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती.